वेलकम टू माय चॅनल. महत्त्वाची सूचना. या व्हिडिओमधील सर्व माहिती केवळ शैक्षणिक उद्देशानं दिलेली आहे. ही कोणत्याही प्रकारची गुंतवणूक सल्ला नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी कृपया स्वतःचा अभ्यास करा किंवा आपल्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या. या व्हिडिओतील माहितीवर आधारित घेतलेल्या कोणत्याही निर्णयासाठी आम्ही जबाबदार राहणार नाही. धन्यवाद. कधी कधी व्यवसायाचं जे गणित असतं ना, ते आपल्याला शाळेत शिकवलेल्या गणितापेक्षा पूर्णपणे वेगळं असतं. म्हणजे विचार करा, एखादी कंपनी आपला गल्ला किंवा महसूल म्हणूया, तो 32% वाढवते. जी एक खूप चांगली वाढ आहे. हो ना, पण जेव्हा आपण त्यांचा निव्वळ नफा पाहतो, तेव्हा तो थेट 101% वाढलेला असतो. म्हणजे 100 रुपयाच्या जास्तीच्या विक्रीत अचानक दुप्पट नफा कसा काय निघू शकतो? बापरे, हा आकडा खरंच लक्षवेधी आहे आणि म्हणूनच आजची चर्चा खूप रंजक होणार आहे. अगदी बरोबर. आजच्या या सखोल विश्लेषणात आपण लुपिनच्या 4थ्या तिमाहीच्या निकालांमागचा हाच आर्थिक चमत्कार उलगडणार आहोत. आपल्याकडे त्यांच्या निकालांची अधिकृत आकडेवारी आणि व्यवस्थापनाचं भाष्य उपलब्ध आहे. हो, आणि आपला उद्देश फक्त हे आकडे वाचून दाखवणं हा नाहीये. नाही, अजिबात नाही. आपण हे थोडं उलगडून पाहूया. एका वर्षात एवढ्या मोठ्या ग्लोबल फार्मा कंपनीचा नफा असा अनपेक्षितरित्या दुप्पट कसा होतो आणि यामागे कोणती व्यावसायिक धोरणे आहेत, हे आपण श्रोत्यांसाठी सोप्या भाषेत मांडणार आहोत. नक्कीच. कारण जेव्हा आपण लुपिनसारख्या एखाद्या प्रस्थापित अनेक दशके जुन्या कंपनीकडे बघतो, तेव्हा त्यांच्याकडून आपण एका संथ आणि स्थिर वाढीची अपेक्षा करतो, बरोबर? हो, म्हणजे वर्षानुवर्षे 5 ते 10% वाढ ही अशा कंपन्यांसाठी साधारण गोष्ट मानली जाते. अगदी तेच. पण जेव्हा अचानक महसूल 32% वाढून 5,667 कोटींवरून थेट 7,475 कोटींवर पोचतो आणि निव्वळ नफा चक्क 1,459 कोटींवर जाऊन धडकतो. होय, तोही थेट 101% वाढीसह, तेव्हा साहजिकच आपल्याला त्या व्यवसायाच्या इंजिनची नव्याने तपासणी करावी लागते. त्या 32% आणि 101%च्या तफावतीमध्येच खरी जादू दडलेली आहे. अच्छा, तर मग आपण थेट या महसूल आणि नफ्याच्या आकड्यांपासूनच सुरुवात करूया. कोणत्याही व्यवसायाचं आरोग्य तपासण्यासाठी सर्वात आधी त्याची कमाई पाहावी लागते. अगदी बरोबर. महसुलात झालेली ही 32% वाढ नक्कीच मोठी आहे. आधीच्या तिमाहीत म्हणजे त्यांच्या मागच्या क्वार्टरमध्ये हा आकडा 7,168 कोटी होता. तिथूनही ही वाढ लक्षणीय आहे. पण माझा मुख्य प्रश्न त्या नफ्याच्या आकड्यावर आहे. नफा जो गेल्या वर्षाच्या तुलनेत दुप्पट झाला आहे. हो, म्हणजे जर मी एखादं दुकान चालवत असेन आणि माझा सेल 30% वाढला, तर माझा नफाही साधारण 30-35%नीच वाढायला हवा ना? हा 101%चा गुणाकार कसा काय शक्य आहे? इथेच प्रॉडक्ट मिक्स म्हणजेच उत्पादनांच्या योग्य मिश्रणाची भूमिका अत्यंत महत्वाची ठरते. हे बघा, हा काही साध्या वस्तू विकण्याचा व्यवसाय नाहीये. हो, फार्मास्युटिकल उद्योगात सर्व औषधांवर समान नफा नसतो. जर तुम्ही प्लेन व्हॅनिला जेनेरिक्स विकत असाल, जसे की साधी ताप किंवा सर्दीची औषधे, तर तिथे बाजारात 50 इतर कंपन्या तीच औषधे विकत असतात. अच्छा, म्हणजे तिथे प्रचंड स्पर्धा असते. हो, आणि त्या स्पर्धेमुळे किमती खूप कमी ठेवाव्या लागतात. त्यामुळे तिथल्या नफ्याचं मार्जिन अगदी नाममात्र असतं. समजलं. पण जेव्हा कंपनी ठरवते की आपण कॉम्प्लेक्स जेनेरिक्स किंवा काही विशिष्ट आजारांवरील औषधे, ज्यांच्या निर्मितीची प्रक्रिया अत्यंत गुंतागुंतीची आहे, ती जास्त विकायची, तेव्हा चित्र पालटतं, बरोबर? अगदी तिथे नफ्याचं प्रमाण खूप जास्त असतं. ओके, म्हणजे मला हे एका सोप्या उदाहरणाने मांडू द्या. समजा एका बेकरीचा व्यवसाय आहे. त्यांनी मागच्या वर्षापेक्षा 30% जास्त केक विकले. पण यावेळी त्यांनी साधे 10 रुपयांचे कपकेक विकण्यावर भर न देता थेट लग्नासाठी लागणारे हजारो रुपयांचे डिझायनर केक जास्त विकले. अरे वा, हे खूप छान उदाहरण आहे. डिझायनर केकमध्ये वापरला जाणारा कच्चा माल थोडाच महाग असतो, पण त्यावर मिळणारा नफा हा साध्या केकपेक्षा कैक पटीने जास्त असतो. सोबतच जर त्यांनी केक बनवताना पिठाची किंवा साखरेची नासाडी थांबवली, तर नफा आपोआप उडवल्यासारखा वाढतो. लुपिनच्या बाबतीत आपण याच डिझायनर केक मॉडेलबद्दल बोलतोय का? अगदी हेच. फार्माच्या जगात या डिझायनर केकला आपण रेस्पिरेटरी उत्पादने, गुंतागुंतीची इंजेक्टेबल्स किंवा काही विशिष्ट आजारांवरची औषधं म्हणू शकतो. अच्छा. या औषधांच्या निर्मितीसाठी प्रचंड संशोधन आणि अत्यंत उच्च दर्जाची तंत्रज्ञान प्रणाली लागते.
त्यामुळे बाजारात याला स्पर्धा कमी असते आणि म्हणूनच यावर प्राइसिंग पॉवर म्हणजे स्वतःची किंमत ठरवण्याचा अधिकार कंपनीला मिळतो. म्हणजे स्वतःच्या अटींवर व्यवसाय करता येतो. बरोबर. जेव्हा तुमच्या एकूण विक्रीमध्ये अशा उच्च नफा देणाऱ्या उत्पादनांचा वाटा वाढतो तेव्हा एकूण महसूल 30% वाढला तरी नफा थेट 100% वाढू शकतो. यालाच बिझनेसच्या भाषेत इम्प्रूव्ड प्रॉडक्ट मिक्स असं म्हणतात. क्या बात है. हे आता अगदी स्पष्ट झालं, पण इथे एक गोष्ट मला अजूनही खटकतीये. कोणती? केवळ महागडी औषधं विकून हे साध्य होत नाही, कारण ती औषधं बनवण्यासाठी खर्चही तसाच मोठा येत असेल ना. हां, इथेच आपण कंपनीच्या अंतर्गत व्यवस्थापनाकडे म्हणजेच त्यांच्या एबिटडाकडे येतो. हो, एबिटडा हा खूप महत्वाचा इंडिकेटर आहे. आपल्याकडे उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार एबिटडामध्ये तब्बल 88% वाढ होऊन तो 2,486 कोटींवर पोचला आहे. आता व्यवस्थापन म्हणतंय की मजबूत मागणी आणि परिचालन कार्यक्षमता म्हणजेच ऑपरेशनल इफिशियन्सी हे यामागचं कारण आहे. अगदी. आणि इथे सर्वात लक्षवेधी बाब म्हणजे नफा हा विक्रीपेक्षा जास्त वेगाने वाढत आहे. पण तिथेच माझा थोडा आक्षेप आहे. जेव्हा जेव्हा कॉर्पोरेट जगतात ऑपरेशनल इफिशियन्सी म्हणजेच कार्यक्षमता हा शब्द वापरला जातो तेव्हा माझ्या मनात धोक्याची घंटा वाजते. असं का? तुम्हाला यात काय धोका वाटतो? तर या सर्वांचा नेमका अर्थ काय? कारण अनेकदा इफिशियन्सीच्या किंवा कार्यक्षमतेच्या नावाखाली कंपन्या फक्त कामगार कपात करतात, महत्त्वाच्या प्रकल्पांसाठीचा निधी रोखतात किंवा संशोधनावरचा खर्च कापतात. हा एक सामान्य गैरसमज आहे. ऑपरेशन्समध्ये झालेला सकारात्मक बदल आहे. हा संशय अतिशय रास्त आहे आणि गुंतवणूकदार म्हणून किंवा या क्षेत्राचा अभ्यासक म्हणून आपण नेहमी हा प्रश्न विचारलाच पाहिजे. पण इथे एबिटडा हा आकडा आपल्याला सत्य परिस्थिती सांगतो. तो कसा? एबिटडा म्हणजे व्याज, कर आणि घसारा वजा करण्यापूर्वीची कमाई. हा आकडा कंपनीच्या ऑपरेशन्सचं म्हणजेच दैनंदिन कामकाजाचं शुद्ध स्वरूप दाखवतो. फार्मा उद्योगात तुम्ही संशोधनावरील खर्च अचानक थांबवू शकत नाही. हो, कारण तसं केलं तर तुमच्या भविष्यातील उत्पादनांची साखळीच तुटून पडेल. अगदी बरोबर. मग त्यांनी खर्चावर नियंत्रण कसं मिळवलं? इथे ऑपरेटिंग लेव्हरेज ही संकल्पना काम करते. अच्छा, ऑपरेटिंग लेव्हरेज. हो. हे कसं काम करतं? आधीच कंपनीने फार्मा उद्योगातून काही शिकवण्यावर खर्च केला होता. समजा तुमच्याकडे एक मोठा कारखाना आहे. तिथे मशीन लावली आहे, कामगार आहेत, जागेचं भाडं आणि विजेचं बिल सुरू आहे. हे सगळे फिक्स्ड कॉस्ट म्हणजेच निश्चित खर्च आहेत. हां, जे तुम्हाला द्यायलाच लागणार आहेत. हो. जर तो कारखाना 60% क्षमतेने चालत असेल तरी तो खर्च येणारच आहे. पण जेव्हा मजबूत मागणीमुळे तुम्ही तोच कारखाना 85 किंवा 90% क्षमतेने चालवता, हां, तेव्हा तो निश्चित खर्च वाढलेल्या उत्पादनावर विभागला जातो. एक्झॅक्टली. म्हणजेच प्रत्येक नवीन औषधाची गोळी बनवण्याचा खर्च कमी होतो. यातून मिळणारा प्रत्येक जास्तीचा रुपया थेट नफ्यात रूपांतरित होतो. व्यवस्थापनाने उत्पादन क्षमतांचा जास्तीत जास्त वापर केला आहे. म्हणजे पुरवठा साखळी अधिक मजबूत केली आहे. हो, आणि कचरा किंवा वाया जाणाऱ्या कच्च्या मालाचं प्रमाण कमी केलं आहे. ही तात्पुरती कपात नाही, तर सिस्टीममधील त्रुटी भूर करून मिळवलेली खरी कार्यक्षमता आहे. अच्छा, म्हणजे थोडक्यात सांगायचं तर त्यांनी आधीच अस्तित्वात असलेल्या इंजिनातून जास्तीत जास्त ताकद कशी काढायची हे शोधून काढलं आहे. होय. नवीन कारखाने उभे करण्यापेक्षा जुन्याच कारखान्यांची उत्पादकता वाढवली आहे. यामुळेच 88% एबिटडा वाढ ही निव्वळ कॉस्ट कटिंग नसून बिझनेस क्वालिटी सुधारल्याचं लक्षण आहे. अगदी अचूक. आणि याचा थेट फायदा कंपनीच्या मालकांना म्हणजेच भागधारकांना होतो. याचा परिणाम आपल्याला एका अत्यंत महत्त्वाच्या मेट्रिकमध्ये दिसतो. तो म्हणजे प्रति शेअर कमाई किंवा EPS. बरोबर. आता आपण EPS कडे वळूया. तिथे ही आकडेवारी खरंच थक्क करणारी आहे. EPS 16.92 रुपयावरून थेट 31.94 रुपयावर पोचला आहे. बापरे, ही जवळपास 89% वार्षिक वाढ आहे. हो ना. आता आपण नेहमी ऐकतो की शेअर बाजारात EPSला खूप महत्त्व दिलं जातं. अल्पावधीत या वाढत्या नफ्यामुळे बाजारातील प्रतिसाद सकारात्मक राहण्याची अपेक्षा असते. पण सामान्य अभ्यासकासाठी या EPSमधील एवढ्या मोठ्या वाढीचा नेमका अर्थ काय? जर आपण याचा मोठ्या चित्राशी संबंध जोडला तर EPS हा असा आकडा आहे जो मोठ्या आणि गुंतागुंतीच्या फायनान्शियल स्टेटमेंटला एका साध्या समजण्याजोग्या गोष्टीत रूपांतरित करतो. कंपनीने हजारो कोटींचा महसूल कमावला असेल, पण त्यातला माझ्या वाट्याला आलेला हिस्सा किती हे EPS सांगतो. जेव्हा एखादी कंपनी आपला EPS एका वर्षात दुप्पट करते, तेव्हा ती बाजाराला एक अतिशय ठळक संदेश देत असते.
कोणता संदेश? की आम्ही केवळ आकारमानाने मोठे होत नाही आहोत, तर आम्ही आमच्या प्रत्येक भागधारकासाठी मूल्य किंवा व्हॅल्यू निर्माण करत आहोत. आणि म्हणूनच EPS मधील ही दुहेरी आकडी वाढ भागधारकांसाठी अत्यंत फायदेशीर आहे. आणि म्हणूनच या निकालांना मजबूत किंवा स्ट्रॉंग रिझल्ट रेटिंग दिलं गेलं आहे. होय. इथेच खऱ्या अर्थाने रंजकता वाढते, कारण मला इथे फार्मा क्षेत्राच्या एका मोठ्या चित्राबद्दल बोलायचं आहे. जेव्हा लुपिनसारखी एक आघाडीची कंपनी असा निकाल देते, तेव्हा त्याचा फक्त त्या एका कंपनीवर नाही, तर संपूर्ण भारतीय फार्मा क्षेत्रावर काय परिणाम होतो? हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. कारण आपण पाहिलं आहे की एका मोठ्या कंपनीच्या उत्तम कामगिरीमुळे संपूर्ण क्षेत्राविषयीचं वातावरण सकारात्मक होतं, नक्कीच बदलतं. भारतीय फार्मा कंपन्यांचा सुरुवातीचा इतिहास बघितला तर तो रिव्हर्स इंजिनिअरिंग आणि स्वस्त जेनेरिक औषधे बनवण्यापुरता मर्यादित होता. हो, आपण संपूर्ण जगाला, विशेषतः अमेरिकेला, स्वस्तात औषधे पुरवण्यावर लक्ष केंद्रित केलं होतं. बरोबर. पण आता तो टप्पा ओलांडून भारतीय कंपन्या व्हॅल्यू चेनमध्ये वरच्या पातळीवर जात आहेत. जेव्हा लुपिनसारखी कंपनी उत्तम प्रॉडक्ट मिक्स आणि उच्च मार्जिन दाखवते, तेव्हा गुंतवणूकदारांचा भारतीय फार्मा क्षेत्राकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. त्यांना खात्री पडते. हो, त्यांना खात्री पटते की भारतीय कंपन्या आता केवळ व्हॉल्यूम गेम म्हणजेच फक्त जास्त प्रमाणात औषधे विकण्यावर अवलंबून नाहीत, तर त्या उच्च दर्जाच्या आणि जास्त नफा देणाऱ्या औषधांच्या बाजारपेठेतही स्वतःचं वर्चस्व निर्माण करत आहेत. हे खरंच खूप सकारात्मक चित्र आहे. पण आपण नेहमीच दोन्ही बाजू तपासून पाहतो. हो, रियालिटी चेक तर हवाच. अगदी. सगळेच आकडे जरी सकारात्मक असले तरी व्यवसायात नेहमीच काही ना काही आव्हानं असतात. त्यामुळे या वाढीच्या मार्गातील संभाव्य धोके समजून घेणं क्रमप्राप्त ठरतं. बिझनेसमध्ये आणि विशेषतः ग्लोबल फार्मामध्ये फक्त एकच बाजू बघून चालत नाही. होय. आणि यामुळे एक महत्वाचा प्रश्न उभा राहतो. तो म्हणजे हे धोके कोणते आहेत आणि ते भविष्यातील वाढीवर कसा परिणाम करू शकतात? बरोबर. स्त्रोतामध्ये US FDA म्हणजेच युनायटेड स्टेट्स फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन च्या नियमांचा आणि किमतीचा धोरणांचा म्हणजेच प्राइसिंग रिस्कचा स्पष्ट उल्लेख आहे. भविष्यातील कामगिरीवर कोणत्याही नियामक समस्येचा परिणाम होऊ शकतो. अगदी खरंय. जागतिक स्तरावर फार्मा क्षेत्रात वाढीच्या अनेक संधी असल्या तरी US FDA सारख्या संस्थांचे नियम हे या क्षेत्रासाठी दुधारी तलवारीसारखे काम करतात. मला या US FDAच्या नियमांबद्दल एक वेगळा विचार मांडायचा आहे. बऱ्याचदा आपण या कडक नियमांना एक डोकेदुखी समजतो. पण जर आपण याला एका हायवेवरचा प्रचंड मोठा आणि महागडा टोल नाकासारखं पाहिलं तर? अच्छा, इंटरेस्टिंग. कसं काय? म्हणजे या टोल नाक्यातून पार जाणं खूपच अवघड आणि वेळखाऊ आहे. तिथे तुमची गाडी, तुमचे कागदपत्र, सगळं काही अत्यंत बारकाईने तपासलं जातं. पण एकदा का तुम्ही तो टोलनाका पार केलात आणि तुमची औषधं अमेरिकेच्या बाजारात पोहोचली, की मग हाच कडक नियम तुमच्यासाठी एक मोठी संरक्षक भिंत किंवा मोठ बनतो. कारण जे नियम तुम्हाला पार करावे लागले, तेच नियम तुमच्या प्रतिस्पर्ध्यांनाही पार करावे लागतील. त्यामुळे छोटे प्रतिस्पर्धी आपोआप शर्यतीतून बाहेर फेकले जातात. अरे वा, तुमचा हा टोलनाक्याचा दृष्टिकोन एकदम योग्य आहे. जेव्हा तुम्ही कॉम्प्लेक्स औषधांसाठी US FDA ची मंजुरी मिळवता, तेव्हा तुम्हाला तिथे मोजकेच प्रतिस्पर्धी मिळतात आणि म्हणूनच तुम्हाला चांगली किंमत मिळते. बरोबर. पण या टोलनाक्याचा एक भयानक नियम असा आहे की तो कधीही आणि अचानक बंद होऊ शकतो. बापरे, म्हणजे कसं? US FDA केवळ एकदा मंजुरी देऊन थांबत नाही, तर त्यांचे इन्स्पेक्टर्स अचानक तुमच्या कारखान्यात येऊन तपासणी करू शकतात. जर त्यांना निर्मिती प्रक्रियेत, स्वच्छतेत किंवा डेटा मॅनेजमेंटमध्ये एखादी जरी छोटीशी त्रुटी आढळली, तर ते वॉर्निंग लेटर किंवा इम्पोर्ट अलर्ट जारी करतात. आणि याचा अर्थ त्या विशिष्ट कारखान्यातून अमेरिकेत जाणारी सर्व उत्पादने रातोरात थांबवली जातात? अगदी तसंच. आणि विचार करा, जर तुमचा एखादा कारखाना तुमच्या एकूण महसुलाच्या 15-20% वाटा उचलत असेल आणि तो अचानक बंद पडला, तर त्या कारखान्याचा जो फिक्स्ड कॉस्ट आहे तो तसाच राहतो, पण महसूल शून्य होतो. म्हणजे मगाशी आपण जो ऑपरेटिंग लेव्हरेजचा फायदा पाहिला, तोच ऑपरेटिंग लेव्हरेज इथे उलट्या दिशेने काम करतो. होय, आणि नफा अक्षरशः कोसळतो. म्हणूनच हे आकडे कितीही सुंदर दिसत असले तरी व्यवस्थापनाला प्रत्येक दिवशी, प्रत्येक शिफ्टमध्ये गुणवत्तेशी कोणतीही तडजोड न करता काम करावं लागतं. एक छोटीशी चूक आणि संपूर्ण वर्षाचा नफा पुसला जाऊ शकतो. हे ऐकल्यावर लक्षात येतं की ही तारेवरची कसरत किती भयानक आहे. नक्कीच. यासोबतच स्त्रोतांमध्ये प्राइसिंग रिस्क म्हणजेच किमती घसरण्याच्या धोक्याचाही उल्लेख आहे.
अमेरिकन बाजारात हे कसं काम करतं? तिथे तर सतत किमती कमी करण्यासाठी दबाव असतो असं वाचण्यात येतं. होय, अमेरिकन बाजारातील चॅनल कन्सॉलिडेशन हा एक मोठा विषय आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर तिथे औषधं खरेदी करणाऱ्या मोठ्या साखळ्या जसे की फार्मसी बेनिफिट मॅनेजर्स एकत्र येऊन मोठे गट बनवत आहेत. अच्छा, म्हणजे खरेदीदार कमी पण मोठे होत आहेत. हो. आता जेव्हा तुमच्यासमोर केवळ 3 किंवा 4 प्रचंड मोठे खरेदीदार असतात, तेव्हा त्यांच्याकडे बार्गेनिंग पॉवर म्हणजेच घासाघीस करण्याची अफाट ताकद असते. ते फार्मा कंपन्यांना थेट सांगतात की जर तुम्हाला आमच्या फार्मसी नेटवर्कमध्ये औषधं विकायची असतील, तर तुम्हाला किंमत एवढ्या टक्क्यांनी कमी करावीच लागेल. म्हणजेच एकीकडे तुमचा खर्च वाढत असतो आणि दुसरीकडे खरेदीदार दरवर्षी किमती कमी करण्यासाठी दबाव टाकत असतात. यालाच प्राइस इरोजन म्हणतात ना? हो, अगदी बरोबर. आणि याच प्राइस इरोजनला सामोरं जाण्यासाठीच मगाशी आपण ज्या ऑपरेशनल एफिशियन्सीवर चर्चा केली, ती अत्यंत महत्वाची ठरते. जर बाजारपेठ दरवर्षी तुमच्या उत्पादनाची किंमत 5% कमी करत असेल, तर तुम्हाला तुमच्या कारखान्यातील कार्यक्षमता दरवर्षी 5% वाढवावीच लागेल, जेणेकरून तुमचं नफ्याचं मार्जिन सुरक्षित राहील. हे खरंच चक्रावून टाकणार आहे. म्हणजे एका जागेत टिकून राहण्यासाठी तुम्हाला सतत वेगाने धावावं लागतं. आता जेव्हा आपण या सर्व माहितीची गोळाबेरीज करतो, तेव्हा एक मोठा प्रश्न समोर येतो. तो कोणता? लुपिनने या तिमाहीत 100% नफा वाढ दाखवली. पण बेस आता एवढा मोठा झालाय की पुढच्या वर्षी याच मोठ्या बेसवर पुन्हा अशीच दुहेरी आकडी वाढ दाखवणं हे एक खूप मोठं आव्हान असणार आहे. हो, स्रोतामध्येही हेच म्हटलंय की एवढी उच्च दर्जाची वाढ टिकवून ठेवणे हे मोठे आव्हान असेल. बरोबर. जेव्हा तुम्ही एका अत्यंत खराब तिमाहीमधून बाहेर येऊन चांगली कामगिरी करता, तेव्हा त्याला लो बेस इफेक्टचा फायदा मिळतो. पण आता जेव्हा बेसच खूप उच्च पातळीवर गेला आहे, तेव्हा गुंतवणूकदार विचारतील की आता इथून पुढे काय? इथेच व्यवस्थापनाची खरी कसोटी लागते. नक्कीच. इथून पुढे वाढ मिळवण्यासाठी त्यांना नवीन आणखी गुंतागुंतीची उत्पादने बाजारात आणावी लागतील, नवीन बाजारपेठा शोधाव्या लागतील आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे USFDAच्या कोणत्याही कारवाईपासून स्वतःला दूर ठेवावं लागेल. दीर्घकाळासाठी जर कंपनीने मार्जिन सुधारणा आणि वाढ कायम ठेवली तरच दृष्टिकोन सकारात्मक राहील. अगदी बरोबर. आणि आता आपण या विश्लेषणाच्या अंतिम टप्प्याकडे आलो आहोत. जर आपण आजच्या या सखोल चर्चेचा एक धावता आढावा घेतला, तर आपल्याला व्यवसायाच्या एका अत्यंत प्रभावी मॉडेलचं दर्शन घडतं. होय, लुपिनची कामगिरी खरंच वाखाणण्याजोगी आहे. लुपिनची महसुलातील 32% भरघोस वाढ आणि त्या महसुलाला अत्यंत कुशलतेने दुप्पट नफ्यात परावर्तित करणारं ऑपरेशनल एफिशियन्सीचं इंजिन. एबिडामध्ये झालेली 88% वाढ आपल्याला सांगते की हा केवळ योगायोग नाही, तर एका अतिशय शिस्तबद्ध व्यवस्थापनाचा परिणाम आहे. आणि भागधारकांसाठी EPS मधील 89% वाढ ही नक्कीच एक मोठी पर्वणी आहे. पण त्याचवेळी ग्लोबल फार्माची ती कठोर वास्तव्य, USFDAची टांकी तलवार आणि अमेरिकन बाजारातील किमतींचा सततचा दबाव हे आपल्याला जमिनीवर ठेवतात. या सगळ्यातून मार्ग काढत इथून पुढची वाढ टिकवून ठेवणं हे नक्कीच सोपं नसणार आहे. आणि जाता जाता मला एक गोष्ट नक्की नमूद करावीशी वाटते की हे आकडे केवळ एका कंपनीची यशोगाथा सांगत नाहीयेत. ते आपल्याला जागतिक अर्थव्यवस्थेत भारतीय कंपन्या कशा पद्धतीने व्हॅल्यू ॲडिशन करत आहेत याचं देखील एक उत्तम उदाहरण देतात. फक्त स्वस्त मजूर आणि स्वस्त उत्पादने यातून बाहेर पडून आता आपण गुणवत्ता आणि कार्यक्षमता यांच्या जोरावर जगाशी स्पर्धा करत आहोत. आणि हीच गोष्ट मला एका अत्यंत वेगळ्या आणि विचार करायला लावणाऱ्या मुद्द्याकडे घेऊन जाते. हे बघा, शिकण्याची आवड असलेल्या प्रत्येकाने याकडे का लक्ष दिले पाहिजे? कारण जागतिक नियम स्थानिक कंपन्यांच्या यशावर कसे नियंत्रण ठेवतात याचं हे एक उत्तम उदाहरण आहे. बरोबर. आपल्या स्रोतामध्ये जागतिक स्तरावरील फार्मा क्षेत्रातील वाढीच्या संधींचा उल्लेख आहे. पण मला हा नियम फक्त फार्मापुरता मर्यादित न ठेवता थोडा व्यापक करायचा आहे. विचार करा, जर लुपिनसारखी एक अनेक दशके जुनी, प्रस्थापित आणि महाकाय कंपनी जी एका रेग्युलेटेड आणि अत्यंत कठीण अशा क्षेत्रात काम करते, ती कंपनी केवळ आपली परिचालन कार्यक्षमता सुधारून, आपली पुरवठा साखळी आणि प्रॉडक्ट मिक्स थोडं स्मार्ट करून एकाच वर्षात आपला नफा थेट दुप्पट करू शकते. तर मग इतर प्रस्थापित आणि पारंपरिक उद्योगांमध्ये जसं की ऑटोमोबाईल, टेक्स्टाईल किंवा हेवी इंजिनिअरिंग अशी किती प्रचंड सुप्त क्षमता लपलेली असेल? बापरे, हा खरंच खूप मोठा विचार आहे. कितीतरी व्यवसाय फक्त 10-12% वाढीवर समाधान मानून बसले आहेत, कारण त्यांनी त्यांच्या स्वतःच्या अंतर्गत कार्यपद्धतीतील त्रुटींकडे कधी बारकाईने पाहिलंच नाहीये.
जर त्यांनीही अशाच प्रकारची मायक्रो लेव्हल कार्यक्षमता अंमलात आणली तर कितीतरी कंपन्या रातोरात आपला नफा दुप्पट करू शकतील. योग्य व्यवस्थापनाअभावी किंवा जुन्याच कार्यपद्धतीला चिकटून राहिल्यामुळे आपण किती मोठी संधी गमावत आहोत हा खरोखरच विचार करण्यासारखा प्रश्न आहे. नक्कीच हा मुद्दा सर्वांनाच अंतर्मुख करणारा आहे. आजच्या या विश्लेषणातून आपण केवळ एका कंपनीचे आकडे समजून घेतले नाहीयेत, तर उत्तम व्यवसाय कसा चालवला जातो याचे एक मोठं उदाहरण पाहिलं आहे. आपण पुन्हा भेटूया अशाच एका नवीन, माहितीपूर्ण आणि सखोल चर्चेत, जिथे आपण अशीच एखादी गुंतागुंतीची माहिती अगदी सोप्या भाषेत उलगडून पाहू. तोपर्यंत आजूबाजूच्या व्यवसायांकडे जरा वेगळ्या आणि चिकित्सक दृष्टिकोनातून पाहत राहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच युजफुल व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.